प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आम्ही बनवलेले आहे मस्त खुसखुशीत असे टी टाइम स्नॅक। आणि आता सुट्ट्या सुद्धा लोगोपाठ आलेल्या आहे। मग अशा वेळी सायंकाळच्या वेळी किंवा चहा सोबत खाण्यासाठी तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि पाहिजे तेव्हा खा। मस्त खुसखुशीत असा टी टाइम स्नॅक। तर चला पाहूया कसं बनवायचं ते। तर पाहू शकता आता मी वाटीचे प्रमाण घेतलेलं आहे। तर मी हे 2 वाटी घेतलेलं आहे। हा आहे मैदा। तर अगोदर मैदा आपण चाळून घेऊया आणि 2 वाटी मैद्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे रवा। तर रवा मी अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा अर्धा घेतलेला आहे रवा। आता इथे मी जाड रवा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा ओवा घेतलाय। थोडासा हाताने असा कुस्करून टाकूया म्हणजे त्याचा वास जो आहे तो छान पिठामध्ये बसतो। आणि अर्धा चमचा घेतलेला आहे पांढरं तेल म्हणजे हळदी। आता हे मी तर काळे मीठ घेतलेलं आहे। तर मी 1 चमचा टाकलेला आहे काळे मीठ। तुम्हाला वाटलं तर तुम्ही साधे मीठ सुद्धा इथे यूज करू शकता। आता हे अगोदर आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित, कारण पिठामध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं की खायला पण छान लागतं। आता व्यवस्थित हे मिक्स झालं की आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन आता हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आणि घट्टच मळायचं आहे म्हणजे आपला जो पदार्थ आपण आज बनवणार आहे तो मस्त खुसखुशीत होतो। आणि जरी आता पाऊस असला तरी तुम्हाला स्टोअर कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगणार आहे। अगदी संपेपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहील। तर चला आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे घट्ट असं अगोदर मळून घेऊया। आता पाहू शकता मस्त आता याचा एक गोळा तयार झालेला आहे। आता असं एक छान असं हे मळून झालं की आपल्याला काय करायचं आहे, पीठ जे आहे ना हे मस्त असं एक 10 मिनिटं भिजायला ठेवायचं। त्यातला रवा पण छान फुगतो आणि पदार्थ पण मस्त खुसखुशीत होतो। तर चला एक 10 मिनिटं आपण पीठ भिजत ठेवलं होतं। आता पुन्हा एकदा आपण त्याला असं छान असं मळून घेऊया। आता श्रीची इकडे काय चाललेलं आहे, लुडबुड चालू आहे। आता मळून झालं की चपातीसारखा एक उंडा घ्यायचा आणि जसं आपण चपाती लाटतो म्हणजे पोळी लाटतो अगदी त्याचप्रमाणे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, चपातीप्रमाणेच अगदी। आणि इकडे लावायला पण मी मैदाच घेतलेला आहे। तर चला थोडं थोडं पीठ लावते कारण खाली चिटकू नये म्हणून। आणि त्या पोळीप्रमाणे आता मी हे लाटून घेते। पहा श्रीची लुडबुड आहे। तर हे बघा असं आता आपण हे लाटून घेऊया। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी अजून तुम्ही प्रतिभा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा। तर हे बघा आता जसं आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपण ही मोठं असं लाटून घेतलेलं आहे। आता एका सुरीच्या सहाय्याने आता पातळ पातळ आपण कट करून घेऊया। तर हे बघा असं साधारण मी असं पातळच ठेवलेलं आहे कारण त्याला आपल्याला नंतर अशी घडी करायची आहे। तर चला आता मी थोडंसं असे कट करून घेते। थोडंसं सुरीला तेल लावायचं म्हणजे पटकन कट होतात। तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं पातळ पातळ। तर मी बाजूचं जे आहे ना ते काढून टाकते। आणि आता चला आता फक्त हे बघा असं करायचं आहे म्हणजे फक्त अशी घडी करायची आणि अलगद हाताने प्रेस करायचं आहे थोडंसं, फक्त कडेच्या बाजूला, मधल्या बाजूला नाही करायचे। तर चला हे बघा असं प्रेस करायचं। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण याला आकार दिलेला आहे। तर अशाच पद्धतीने आता दुसरं पण करून घेऊया। जेवढी घडी केलेली आहे ती तसं हाताने प्रेस करून दाबून घ्यायचं म्हणजे ती सुटणार नाही। तर हे बघा मी इकडे एकीकडे करते आणि एकीकडे श्रीचं पण लुडबुड चालूच आहे। तर चला अशा पद्धतीने आता आपण हे करून घेऊया। अशा पातळ पातळ कापण्या करून घ्यायच्या आणि असं फक्त शेवटचं टोक जे आहे ते असं हाताने प्रेस करून असं चिटकून द्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने आता आपण सगळं आता हे करून घेऊया। तर चला मस्त आता पाऊससुद्धा चालू झालेला आहे आणि 2-3 दिवस काय झालेलं आहे की लोकोपाठ सुट्टी आलेला आहे। आणि मुले घरी असलं की त्यांना संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा काहीतरी हवंच असतं। मग अशा पद्धतीने आता आपण बनवून ठेवले। अगदी 2 वाटीचं पण भरपूर होतं आणि मस्त चटपटीत लागतं आणि घरगुती म्हटलं की खायला पण छान लागतं। आणि थोडंसं आपण चटपटीसुद्धा करणार आहे म्हणजे आपण मोठी माणसेसुद्धा हे खाऊ शकतील आवडीने। तर चला अशा पद्धतीने आता आपण हे सगळं जे आहेत ना बनवून घेऊया। तर हे बघा चला आता मी बनवते आणि त्याच्या घड्या पाडून ठेवतोय। तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण सगळ्या बनवून घेणार आहे। मस्त अशा घड्या पण पडलेल्या आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, करायचा कंटाळा केला तर होणार नाही। मस्त आवडीने बनवा आणि मस्त आवडीने खा। तर चला अशा पद्धतीने आता आपण अजून एक पोळी लाटून त्याची पण मी बनवून घेते। तरी बघा पोळी लाटून असे पातळ पातळ काप करून घ्यायचे। आता आकार काय आपल्या आवडीनुसार आपण आकार कोणताही देऊ शकतो। फक्त पीठ मळायची जी ट्रिक आहे ती फक्त लक्षात ठेवायची। तुमचा पदार्थ हमखास मस्त असा खुसखुशीत होईल आणि चहासोबत तुम्ही खाऊ शकता मस्त आनंदामध्ये। तर चला हे बघा अशी एक पट्टी घ्यायची, असं हाताने अलगद प्रेस करायचं, दुसरी घडी करायची। अशा पद्धतीने एक एक करून सगळ्यात आपण हे बनवून घेऊया। तर हे बघा चला असं काय नाही एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं, अगदी सहज
तुम्ही बनवू शकता. तर सगळ्या आता ह्या बनवून झालेल्या आहे. आता जेवढ्या बनवून झाल्या तेवढ्या आपण काय करूया, फ्राय करून घेऊया. अगदी जास्त नाही बनवून घ्यायच्या, 2 किंवा 3 पोळ्यांच्या बनवून घ्यायच्या आणि त्या लगेच फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे छान अशा खुसखुशीतसुद्धा फ्राय होतात. तर चला, तेल तापलेलं आहे आणि तळताना काय करायचं की स्लो गॅसवरच सगळ्या तळायच्या, म्हणजे व्यवस्थित तळतात. आतमध्ये तसं पीठ राहत नाही, त्यामुळे छान खुसखुशीत तर होतातच पण क्रिस्पीसुद्धा होतात. तर चला, एक एक कोणात आपण टाकून घेऊया आणि स्लो गॅसवरच ह्या छान अशा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तर हे बघा, पाहू शकता जसंच आपण फ्राय करत जाऊ ना तसं त्याचा कलर हे छान असा लालसर व्हायला सुरुवात होतो. तर चला, आता हे सगळं आपण मस्त असं लालसर होईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर हे बघा, छान असं लालसर झालेलं आहे आणि मस्त क्रिस्पी पण झालेले आहेत. थोडासा वेळ लागतो पण छान खुसखुशीत होईपर्यंत मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या. आता ह्या झालेल्या आहेत ना, त्यात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता बाकीच्या ज्या आहेत त्या असेच आपण फ्राय करून घेऊया. अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही 2 वाटीच्या सहज करू शकता. मस्त 4-5 दिवस तुम्ही मस्त आनंदात खाऊ शकता, मस्त खुसखुशीत. कारण बाहेर पाऊस पण चालू आहे आणि बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवलं की त्याचा आनंदसुद्धा वेगळा असतो आणि खायला पण मस्त अशा खुसखुशीत आणि मस्त चवही वेगळी. तर चला, इकडे बघा, ह्या तुम्हाला दाखवते, मस्त झालेल्या आहे आणि एकदम छान खुसखुशीत होतात आणि कुरकुरीतसुद्धा. आता हे आपण अशाच फ्राय करून घेऊया. तर हे बघा, छान अशा लालसर फ्राय करून घेतलेत. हे आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या अशाच आपण ह्या ज्या आहेत त्या आपण फ्राय करून घेऊया. एकीकडे मी फ्राय करते, एकीकडे बनवते सुद्धा आहे. तर हे बघा, पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या नमकीन स्नॅक तयार झालेला आहे आणि पाहू शकता त्याला आकारही किती सुंदर आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेले आहे. इकडे काढून घेऊया. तर हे बघा, पाहू शकता सगळं आता मी फ्राय करून घेतलेलं आहे. आता थोडं चटपटीत करूया. तर आता मी 1 चमचा घेतलेला आहे रोजच्या वापरातलं आपलं मीठ आहे आणि 1 चमचा शेंदं मीठ घेतलेलं आहे, म्हणजे काळं मीठ. आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया 1-1.5 चमचा मी मिरची पावडर टाकलेला आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया, मिरची पावडर आणि मीठ, म्हणजे छान याला टेस्ट येते. थोडंसं तिखट लागतं, त्यामुळे छान चटकदार चटपटीत लागतं खायलासुद्धा. तुम्हाला नसून आवडत तर नाही केलं तरी काही हरकत नाही, पण आम्हाला थोडंसं चटपटीत आवडतं म्हणून मी थोडंसं तिखट करते. आता हे फ्राय केलेलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे फक्त आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला जो आहे ना तो याला लागतो. तुम्हाला जर वाटलं तुम्ही ते चाट मसालासुद्धा यूज करू शकता. तर हे बघा, सगळी आता मिरची पावडर जी आहे याला लागलेली आहे, म्हणजे मसाला छान असायला पूर्ण लागलेला आहे, कारण कलर त्याचा छान चेंज झालेला आहे. आणि बघा, पाहू शकता किती मस्त दिसतंय आणि खायलाही तशा मस्त खुसखुशीत लागतात आणि क्रिस्पीसुद्धा आहे. हे बघा, आवाजावरून तुम्हाला समजलं असेल, अगदी सहज हे होतात. अगदी तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा असं सुद्धा खाऊ शकतात किंवा बाहेर प्रवासातसुद्धा नेऊ शकता अशा पद्धतीने बनवून. तर चला, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. करायला एकदम साधी आणि सोपी आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही 2 वाटीचं सहज बनवू शकाल. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि रेसिपी लाईक आणि शेअर करायला